नमस्कार, मी जयंत कुलकर्णी आपणा सर्वांचं श्रीपाद दर्शन भक्ती चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मागच्या सत्रातला जो व्हिडिओ आहे, नर्मदा परिक्रमा का करायची, कशासाठी करायची आणि यातून काय साध्य करायचं आहे. आता एक गंमत अशी झाली आहे की परिक्रमेचं महत्त्व बहुतांशी त्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे, पण मुख्यत्वे त्याचा उर्वरित भाग, त्या परिक्रमेचा महत्त्वाचा भाग, त्याच्यानंतर परिक्रमेची तयारी, काय नियमांचं पालन करायचं, काय करू नये आणि शास्त्रोक्त परिक्रमा करण्याकरता काय करावयास पाहिजे आणि मुख्य म्हणजे या परिक्रमेतून काय साध्य करायचं आहे आणि उत्तरवाहिनी हा भाग मात्र वगळला गेला. आता तो कसा वगळला गेला काही कल्पना नाही. आता असं म्हटलं, नर्मदा मैयाची इच्छा होती की याच्या या होळी पौर्णिमेच्या दिवशी हा जो पुरणपोळीचा नैवेद्य आहे, हा जो नर्मदा मैयाला अर्पित करायचा आहे, तुम्हा सर्व नर्मदा भक्तांना अर्पित करायचं आहे, म्हणून कदाचित ही योजना असावी. तो आपल्या सर्वांना विनंती आहे, क्षमा करा. तर आता हा उर्वरित भाग आपण पहा. या उर्वरित भागामध्ये आपण परिक्रमेचं महत्त्व सांगणार आहोत, परिक्रमेची तयारी काय काय आहे ती सांगणार आहोत, त्याच्यानंतर शास्त्रोक्त परिक्रमा करण्याकरता काय करावयास पाहिजे ते सांगणार आहोत, नंतर परिक्रमेमधून काय साध्य करायचं आहे ते एक आपण बघणार आहोत आणि उत्तरवाहिनी. आणि मग मी सरतेशेवटी या उत्तरवाहिनी परिक्रमेमध्ये जी महत्त्वाची स्थळं येतात त्या स्थळांच्या बद्दल थोडीफार माहिती सांगणार आहोत, जेणेकरून आपल्याला ती माहिती उपयुक्त वाटेल आणि ही उत्तरवाहिनी परिक्रमा करताना तुम्ही त्या नियमांचं पालन कराल आणि तिथे त्या मंदिरात, त्या तीर्थस्थानी थोडाफार वेळ देऊ शकाल, काहीतरी अनुसंधान बांधू शकाल, अनुष्ठान करू शकाल किंवा तुमचं काहीतरी एखादा जप करू शकाल अशी मी आशा करतो. आणि परत एकदा नर्मदा मैयाला, श्री स्वामी समर्थानंद दत्तात्रय महाराजांना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांवर अखंड प्रेमाचा आणि भक्तीचा वर्षाव करावा. हे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. चला तर मग आता उर्वरित व्हिडिओ पहा. नमस्कार. नर्मदे नर्मदे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण थोडक्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय बघू. जसं म्हटलं की ही पश्चिम वाहिनी आहे, पण ही काही वेळा चैत्र मासमध्ये उत्तरवाहिनी होते. आता गंगेचं बघितलं तर गंगा उत्तरवाहिनी काशीमध्ये, म्हणून काशी क्षेत्राला फार मोठं महत्त्व आलेलं आहे. तसेच ही चैत्र मासमध्ये काही ठिकाणी उत्तरवाहिनी होते, म्हणून हिचं उत्तरवाहिनी परिक्रमा शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. स्कंद पुराणात, कर्मपुराणात प्रत्येक ठिकाणी नर्मदेचे उत्तरवाहिनी करायला सांगितले. तिचं पुण्य हे पूर्ण परिक्रमा केल्याचं पुण्य आहे असं म्हणतात. आता प्रत्यक्ष असं आहे, पायी परिक्रमा केल्याचं पुण्य फार मोठं असतं. ते जर तुम्हाला पायी परिक्रमा जमली नाही तर तुम्ही नर्मदा पुराण जरी ऐकलं तर ते सेम पुण्य, तेवढंच पुण्य तुम्हाला मिळतं. लक्षात ठेवा, पुण्याकरता करायचं नाही, भाव भक्ती आहे, आपल्याला इच्छा आहे म्हणून करायचं. आता जसं सांगितलं, ही उत्तरवाहिनी ज्यावेळी होते त्यावेळी तिची परिक्रमा केली जाते. ही चैत्र मासमध्ये होते. गुढीपाडव्यापासून ते चैत्र अमावस्यापर्यंत ही साधारणतः हा पिरियड असतो आणि या पिरियडमध्ये आपण उत्तरवाहिनी ही परिक्रमा चालू करू शकतो.
अगोदर सांगितले की स्कंद पुराण, मत्स्य पुराण, कुर्म पुराण मध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आता ही परिक्रमा आपण करतो तर लक्षात ठेवा 3 ठिकाणी ही उत्तर वाहिनी होते. ही कुठे कुठे होते? धासड, पोखर ते किटी घाटमध्ये उत्तर वाहिनी होते. पण तिथे आता जाऊन उपयोग नाही, तिथे सरदार सरोवरमुळे सगळं पाण्यात गेलेलं आहे, त्यामुळे ती परिक्रमेसाठी काही योग्य स्थान नाहीये. रामपुरा ते तिलकवाडा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तिसरं स्थान आहे मंडलाचे भावल मध्य प्रदेशमध्ये. आता मंडलाचे भावल तर ही 65 किलोमीटरची परिक्रमा आहे. आता ही परिक्रमेला तर खरं फार मोठं महत्व आहे असं मत्स्यपुराणामध्ये लिहिलेलं बरं का. इव्हन मार्कंडेय मुनींनी राजा युधिष्ठिरला सांगितलेलं आहे की जेव्हा व्यासांनी आपला दंड दाखवून नर्मदेला आपल्या दंडाच्या पाठोपाठ म्हणजे आपल्या पाठोपाठ प्रवाह तिचा नेला, त्या व्यासबेटाची कथा आपल्या पुस्तकात आहे. तर त्यामुळे या क्षेत्राला, या परिक्रमेला फार मोठं महत्व आलेलं आहे. आता ही परिक्रमा फार एक्सेप्शन लोक करतात ज्यांना ही गोष्टी जाणीव आहे. पण ही 65 किलोमीटरची परिक्रमा म्हणजे परत एक तप आहे. आणि एवढं चालणं म्हणजे फार मोठं आहे. ती का पळत सुटून 1 दिवसात का 2 दिवसात करण्यासारखी नाहीये. तर त्यामुळे आपण काय करतो, आपल्या शारीरिक क्षमतेनुसार, मानसिक क्षमतेनुसार आपण 21 किलोमीटरची परिक्रमा जी उत्तरवाहिनी आहे रामपुरा ते तिलकवाडा ती आपण करू शकतो. आता कुठेही असं म्हटलेलं नाहीये की तुम्ही उत्तर तटावरनं ही उत्तरवाहिनी चालू करा का दक्षिण तटावरनं चालू करा. जसं आपण मोठी परिक्रमा म्हणतो, कोणी अमरकंटकानं उचलतं, कोणी ओंकारेश्वरनं उचलतं, कोणी नेबावरनं उचलतो. आणि कित्येक लोक आपल्या सोयीनुसार ही परिक्रमा उचलतात. कोणी दक्षिण तटावरनं उचलतात, कोणी उत्तर तटावरनं उचलतात बरं का. तर त्याप्रमाणे तुम्हाला जर एखादं सोयीचं स्थान असेल, तुम्हाला वाटलं दक्षिण तट आहे, मी दक्षिण तटावरून उचलतो, तुम्ही दक्षिण तटावरून चालू करू शकता. कारण सगळे जर उत्तर तटावर आले आणि लाखोच्या संख्येने लोक परिक्रमा केल्या तर सगळे लाखो लोक जर एका 2-4 आश्रमात आले तर त्या आश्रमाची पूर्ण व्यवस्था गळून पडेल बरं का. ना आश्रमवाले व्यवस्था सेवा देऊ शकणार, ना तिथले आलेले परिक्रमावासी सेवेचा आनंद उपभोग घेऊ शकाल. त्यामुळे हे कुठेही डिवाइड व्हायला फार महत्वाचं आहे. त्यामुळे ज्याला जसे रुचेल जमेल आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे तुम्ही ही परिक्रमा करू शकता. जर तुम्ही ही उत्तरवाहिनी परिक्रमा उत्तर तटावर चालू केली तर तुम्ही वासुदेव कुटीतून तुम्ही चालू करू शकता टिळकवाड्यावर. आणि तिकडे अर्थात जिथे स्वतः टेंबेस्वामी महाराजांनी आपला 23वा चातुर्मास केला तर ते स्थान अतिशय पवित्र आहे, मोठं आहे. बघा तुम्ही ते दर्शन घ्या, रामेश्वर महादेव दर्शन घ्या, हनुमानजीचं दर्शन घ्या. आणि मग पुढे चालत तुम्हाला गौतमेश्वर महादेव, सप्तमातृका मंदिर, नर्मदा मंदिर, मणिनागेश्वर मंदिर या अशी विविध तीर्थस्थानं लागतील. त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्या. आणि दर्शन घेऊन नंतर तुम्ही बोटीने मग नंतर दक्षिण तटावर येतात. लक्षात घ्या तुमचा थोडाफार जप जाप काहीतरी स्तुती स्तोत्र तुम्ही काहीतरी त्या मंदिरामध्ये जाऊन गाऊ शकतात, करू शकतात, म्हणू शकतात. त्या तीर्थाचं जे काय महत्व ते आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. प्लस तुम्हाला हवं असेल तर दुसरा व्हिडिओ पण येईल. पण पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. मणिनागेश्वर तीर्थाचं काय महत्व आहे वगैरे वगैरे. तर असं करत तुम्ही बोटीने दक्षिण तटावर येतात, रामपुरा येते. मग तिथे स्नान करून तीर्थेश्वर महादेवाला तुम्ही जल अर्पण करून मग तुम्ही तुमचं पुढे प्रस्थान करतात. आणि जाताना मग तुम्हाला धनेश्वर महादेव लागतो, त्याच्यानंतर मंगलेश्वर महादेव लागतो वगैरे वगैरे. असं करत तिथे असं म्हणता येईल की तपोवन आश्रम लागतो, रामानंद आश्रम लागतो, सीताराम आश्रम लागतो. प्रत्येक ठिकाणी जाऊन तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही जलपान करू शकता, बालभोग घेऊ शकता किंवा काय असेल ते प्रसाद घेऊ शकता वगैरे वगैरे. आणि परत बोटीने उत्तर तटावर येऊन तुमची परिक्रमा पूर्ण होते आणि मग तुम्ही कन्यापूजन भोजन करून तुमच्या स्थळी जाण्यास निघू शकता. अशी उत्तरवाहिनी परिक्रमा आहे. त्या उत्तरवाहिनी परिक्रमेचं थोडक्यात तुम्हाला कुठली कुठली स्थानं लागतात ते दाखवतो. इंद्रेश्वर महादेव, वर्णेश्वर महादेव जसं म्हटलं हे तिळेपाडा आहे, त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात. उत्तर तटावरच या गोष्टी. रामपुरामध्ये उत्तरवाहिनीची परिक्रमा चालू होते म्हणून लिहिलेले. ओरवी म्हणून जे स्थान आहे मार्कंडेश्वर त्यांनी आपल्या महादेवाची लिंगाची स्थापना केली वगैरे, महादेवाची स्थापना केली ते पण स्थान आहे जिथे हनुमंताने स्वतः तपश्चर्या केलेली आहे. कोटेश्वर महादेव लागतं, मणिनागेश्वर लागतं. आता भालोद आणि गरुडेश्वर असं ठिकाण आहे की तुम्ही तिथे परिक्रमा झाल्यानंतर पण जाऊ शकतात. म्हणजे असं काही ते परिक्रमेच्या मध्येच यायला पाहिजे काही नाही, पण गरुडेश्वर जवळ आहे ते पण जाऊ शकता. भालोदला पण दत्तात्रय महाराजांचं सुंदर मंदिर आहे, प्रतापी महाराजांचं पण दर्शन घेऊ शकता, त्यांचा आशीर्वाद घेऊ शकता. आणि जसं म्हटलं की भाडभूतेश्वर हे अजून एक महादेवाचं मंदिर आहे. लुकेश्वर महादेव पण अतिशय प्रसिद्ध आहे, त्याची कहाणी आपल्या पुस्तकात आहे. त्याचं दर्शन अवश्य घ्या, फार सुंदर आहे. जाज्वल्य स्थान आहे ते, दक्षिण तटावर आहे. पंचकुबेर मोठी गरलचं पंचकुबेरेश्वर महादेव, कुबेरने पण तपश्चर्या केली. जसं आपण म्हटलं कावेरी नदीचा संगम जो आहे मैयाचा ओंकारेश्वरला, तिथे पण कुबेराचं मंदिर आहे. हे पण अतिशय सुंदर मंदिर आहे, ते इकडे पण दर्शन घेऊ शकता. नंतर नारेश्वर रंगादूत स्वामी महाराज ज्यांनी दत्तभावन दिलेली त्याचं पण जाऊन जवळपासच आहे, ते पण जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता वगैरे. आणि सरतेश्वरी गरुडेश्वरला या महाराजांची समाधी आहे, इथे समाधी मंदिर आहे. इव्हन जी दत्त महाराजांची मूर्ती यांच्याशी बोलत होती ती पण इथे आहे बरं का. दत्त महाराजांची मूर्ती जी टेंबेस्वामी महाराजांशी स्वतः बोलायची ती मूर्ती पण या इथे पूजेत ठेवलेली आहे. अतिशय सुंदर मोहक दत्त महाराजांची मूर्ती आहे. दत्त महाराजांची मूर्ती पण ती बघता येईल तुम्हाला. समाधी स्थळाचं पण दर्शन घेता येईल. तिथे बसून तुम्ही अनुष्ठान करू शकतात, गोरकष्ट उद्धरण स्तोत्राचा पाठ करू शकतात. फार फार पवित्र स्थान आहे बरं का. तर या ठिकाणी जरूर भेट द्या.
त्याच्यानंतर सरतेशेवटी जसं म्हटलं की काही जण गरुडेश्वरला जातात आणि मग सरतेशेवटी वासुदेव कुटीरला इकडे येतात. वासुदेव कुटीरमध्ये येऊन पण तुम्ही शांतपणे इथे बसू शकता. इथे पण महाराजांचं दर्शन घेऊ शकता. इथलं जे बाहेरचं झाड आहे त्याचं बघा पावल्याप्रमाणे त्याची बोटं असल्याप्रमाणे त्याची मुळं आहेत. इथे दत्त महाराजांच्या पादुका पण ठेवलेल्या आहेत वगैरे. तर या पादुकांचं पण दर्शन घ्या, महाराजांचं दर्शन घ्या, थोडंफार जप करा आणि अशा तऱ्हेने मग तुमची उत्तरपूजा करून परिक्रमेची समाप्ती करून मग तुम्ही पुढे जाऊ शकतात. आता पुस्तकामध्ये आपला नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमाचा पण मार्ग आहे, नकाशा आहे आणि आपला मोठा नकाशा पण आहे. ज्यांना वाहनाद्वारे परिक्रमा करायची त्यांना संपूर्ण नकाशा काय म्हणता येईल की मार्गदर्शन नक्की होईल, या बाबतीत काही शंका नाही. आता मला असं वाटतं आपण नर्मदा परिक्रमा का करावी, कशासाठी करावी, यातून काय साध्य करायचं आहे, यातली महत्त्वाची स्थळं कुठली, याचा थोडासा थोडक्यात आढावा घेतला. अशी मी इच्छा प्रकट करतो की हे जे काही सांगितलं ते तुम्हाला अतिशय उपयुक्त वाटेल आणि त्याचा उपयोग कराल, या माहितीचा तुम्ही उपयोग कराल. मग तुम्ही नर्मदा परिक्रमा पायी करायचा इच्छा असेल तर ती करू शकता, किंवा तुम्हाला वाहनाद्वारे करायची असेल तर ती करू शकता, किंवा तुम्हाला उत्तरवाहिनी करायची असेल तर ते करू शकता. पण शक्यतो या गोष्टीचा, ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टीचा अवलंबन करा, त्या गोष्टीचं पालन करा, जेणेकरून तुमची परिक्रमा ही खूप चांगली होईल. आणि असं म्हणतो की ही परिक्रमा सेवा या आतापर्यंत जे काही सांगितलं तुमच्यासमोर, जे काही तुम्हाला नक्कीच चांगलं वाटलं असेल, कृपया कॉमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. मग त्या प्रश्नांची उत्तरं आपण माझ्या अल्पबुद्धीने मी देण्याचा प्रयत्न पुढच्या सत्रामध्ये जरूर करीन. आणि नवीन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असं म्हणतो की याची ही सेवा मी नर्मदा मैयाच्या चरणी, श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी, श्री स्वामी समर्थांच्या चरणी आणि माझे गुरु श्री शरदशास्त्री जोशी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि आपल्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला पुन्हा एकदा वंदन करून इथेच माझ्या शब्दांना विराम देतो. काही चांगलं वाटलं असेल तर घ्या, काही चुकलं असेल, काही त्रुटी वाटल्या असतील तर ती माझी चूक म्हणून मला क्षमा करा. नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. नमस्कार. आता आपण जो काही व्हिडिओ पाहिला आहे त्यामधील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल आपल्याला थोडीफार आता माहिती मिळाली असेल असं मी गृहीत धरतो. तरी पुन्हा एकदा संक्षिप्तमध्ये ही उत्तरवाहिनी काय एकदा सांगतो आणि मग आपण त्या तीर्थस्थानांच्याकडे वळूया. जी तीर्थस्थानं आहे, जी मंदिरं आपल्याला उत्तरवाहिनी परिक्रमेमध्ये लागतात. आता उत्तरवाहिनी म्हणजे काय, उत्तरवाहिनी परिक्रमा म्हणजे काय? आता असं आहे, जसं आपल्याला माहिती आहे की गंगा ही काशी क्षेत्र ठिकाणी उत्तरवाहिनी झाली म्हणून काशीला गंगेमुळे महत्त्वाचं तीर्थस्थान मानलं जातं. आता अशीच ही नर्मदा मैया जी पूर्वेकडून पश्चिमेला वाहणारी म्हणजे पश्चिम वाहिनी आहे, हीच नर्मदा मैया काही कालावधीमध्ये उत्तरवाहिनी होते. आणि ज्या कालावधीमध्ये ती उत्तरवाहिनी होते आणि जेव्हा आपण त्याची परिक्रमा करतो त्या परिक्रमेला उत्तरवाहिनी परिक्रमा असं म्हणतात. आता ही उत्तरवाहिनी केव्हा होते तर चैत्र मासमध्ये ही उत्तरवाहिनी होते. म्हणजे गुढीपाडव्यापासून ते चैत्र अमावास्यापर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपण तिची परिक्रमा करू शकतो. आता आपण हे अगोदर बघितले की उत्तरवाहिनी 3 ठिकाणी होते. त्यापैकी एक स्थान जे सरदार सरोवरमध्ये जलप्रवाह झाल्यामुळे ते गेलेले आहे, त्यामुळे तिथे काही जाऊ शकत नाही कोणी. दुसरं स्थान जे रामपुरा ते टिळकवाडा आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, प्रचलित आहे आणि तिथेच मुख्यत्वे ही परिक्रमा केली जाते. तिसरी परिक्रमा जी 65 किलोमीटरची, आता आपण त्याच्यावर विचार नको करायला, कारण ती कठीण आहे. कारण मंडलाचा जो भाग आहे तो जंगलाचा भाग आहे, निर्जन भाग आहे, तिथे अनेक हिंस्र पशुपक्षी पण आहेत. आणि असं म्हणता येईल की ती एवढी 65 किलोमीटरची परिक्रमा आपल्या शरीराला झेपणारी नाही आहे. तर त्यामुळे आपण ही रामपुरा ते टिळकवाडा ही 21 किलोमीटरची परिक्रमा करून असं म्हणायचं की आपल्या शारीरिक क्षमतेनुसार ही परिक्रमा करायची आणि जी होईल ती फुलाची पाकळी मैयांना एक सेवा म्हणून अर्पण करायची. आता असं प्रचलित आहे, जर एखाद्याला पायी परिक्रमा 3500 किलोमीटरची पायी परिक्रमा जमली नाही तर त्याने ही उत्तरवाहिनी परिक्रमा मात्र निश्चितच करावी. याचा संदर्भ, याचा उल्लेख हा स्कंद पुराणात आला आहे, मत्स्य पुराणात आला आहे, कर्म पुराणात आला आहे. बरोबर आहे. आता हे चैत्र मासमध्ये जसं आपण म्हटलं की ही चैत्र मासातच फक्त ही नदी उत्तरवाहिनी होते आणि ती काही ठिकाणीच होते. म्हणजे रामपुरा ते टिळकवाडा आणि मांगलोर जो भाग आहे, मागरोलचा भाग आहे, त्या भागामध्येच फक्त ती उत्तरवाहिनी होते. नंतर ती परत पश्चिम वाहिनी होती आणि या कालावधी संपला की पुन्हा ती पूर्ववत पश्चिम वाहिनी होते, एवढं लक्षात ठेवा. आता हे फार महत्त्व का आलेलं याला, आता तुम्हाला अगोदर सांगितलं ही नर्मदा मैया कोण आहे, ही शिवकन्या आहे. आणि हिने काय सांगितलं, एका वरापैकी एक जो वर प्राप्त झाला त्याच्यात तिने सांगितलं माझ्या किनारी जर कुणाला मृत्यू आला तर त्याला शिवलोकाची प्राप्ती व्हावी.
आणि भगवान शिवानी तिथे आराधना केलं, भगवान शिव तिथे सगळ्या देवांनी तिथे आराधना केली. ती तपोभूमी आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आता विशेष करून या उत्तर वाहिनीमध्ये असं पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे की ही चैत्र वाहिनी, उत्तर वाहिनी चैत्र मासामध्ये का केली जाते, तर या ठिकाणी विष्णूंचा, भगवान विष्णूंचा वास असतो, म्हणजे भगवान विष्णू इथे निवास करतात. त्यामुळे असं म्हटलं आहे पुराणामध्ये की जो कोणी ही उत्तर वाहिनीची परिक्रमा करतो त्याला वैकुंठाचा लोक प्राप्त होतो, म्हणजे विष्णू लोकाची प्राप्ती होते. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि इतर वेळी जसं आपण मोठ्या परिक्रमेमध्ये सांगितलं तर ही शिवकन्या आहे, त्याच्यावर शिवकृपा आहे वगैरे वगैरे, ही तपोभूमी, आणि मग आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते परिक्रमा केल्याने किंवा नर्मदा पुराण ऐकल्याने वगैरे वगैरे, या गोष्टी आलेल्या आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला हे जे आपण परिक्रमा चालू करतो, आता असं कुठेही शास्त्रात लिहिलं नाही की याचं उत्तर तटावरून चालू करा का दक्षिण तटावरून चालू करा. पण आता एक लक्षात घ्या, या जर आज आपण परिक्रमेचं बघितलं तर उत्तर वाहिनीला जवळजवळ नाही म्हटलं तर 40-50-60 हजार व्यक्ती या उत्तर वाहिनी परिक्रमेला या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये येतात. आता कल्पना करा, जर कोणी उत्तर तटावरच आलं किंवा दक्षिण तटावरच आलं आणि त्या एका आश्रमात किंवा 2 आश्रमात किंवा 3 आश्रमात जर गेले तर एवढे लोकांची सेवा देणं कुठल्याही आश्रमाला शक्य नाही. त्यांची पूर्ण व्यवस्था ढासळून जाऊ शकते. मग याच्यातनं काय होणार, त्यांची फजिती प्लस जे परिक्रमावासी आले त्यांच्या अपेक्षा तर भरपूर असतात, बरोबर. ते तर काय फार मोठी सेवा करतात असं नाही, मग त्यांच्या मनाने पत्रिका ते निराश पडते. म्हणून एवढा करता नर्मदा मैयाने काय केलेले आहे, प्रत्येकाला एक सोयीनुसार सांगितलं. कारण पुराणात तसा कुठेही उल्लेख नाही की तुम्ही अमुक ठिकाणीपासून चालू करा. आता म्हटलं जातं रामपुरापासून दक्षिण तटावर चालू केली जाते, पण जसं मी म्हणतो जसं आपण मोठी परिक्रमा ओंकारेश्वरवरनं उचलतो किंवा अमरकंटकवरनं उचलतो किंवा नेमावरनं उचलतो आणि पूर्वात त्या स्थानी परत येतो वगैरे, तसंच आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे आणि ज्या तटाच्या आश्रमाशी तुमचं सूत जुळले, तुमचे विचार जुळलेत, जिथे तुम्ही अगोदर जाऊन आलाय, ज्या परिक्रमेच्या सेवेचा तुम्ही आनंद लुटलाय आणि त्या लोकांनाही तुम्हाला तुमची सेवा करायला, तुमचा आदरातिथ्य करायला आनंद वाटतो, अशा लोकांची आपण पुन्हा एकदा जोडण्यात काही हरकत नाही आहे. तर अशाप्रमाणे आपण उत्तर तटावरून करत असाल तर आपण उत्तर तटावरून चालू करून मग रेंगण या गावी येऊन 10.5 किलोमीटर अंतर साधारण चालवावं लागतं आणि मग रेंगण गावी येऊन नावेने आपण उत्तर तटावरून दक्षिण तटावर रामपुरा साईडला जातो. मग रामपुराचं परत आपण 10.5 किलोमीटरचं अंतर पार करतो आणि पुन्हा सीताराम बाबांचा जो आश्रम लागतो तिथून परत नावेने आपण उत्तर तटावर येतो. आणि मग सरते शेवटी जिथून आपण परिक्रमा चालू केली असते तिकडे यायचं, तर पूजा करायची, कन्यापूजन भोजन करायचं आणि मग तुम्ही तुमच्या घरी निघाला किंवा कुठल्या स्थानी निघाला तुम्ही मोकळे व्हाल, बरोबर. आता हे अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी आहेत. आता या विविध ठिकाणी विविध गोष्टी लागतात. आता त्या काय लक्षात ठेवा, मात्र एक जसं इथे सांगितलं आहे की आपण जेव्हा नावेने रेंगणच्या इथून नावेमध्ये आपण दक्षिण तटावर जातो तेव्हा आपल्याला प्रथम स्नान करायचं, अर्थात निघण्यापूर्वी पण स्नान करायचं, संकल्प करायचा, मग निघायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि मग पुन्हा एकदा स्नान करून मग तुम्ही तिथल्या दक्षिण तटावर तीर्थेश्वर महादेवाला जलार्पण करायचं आणि मग अनेक देवळांच्या दर्शन घेत मग तुम्ही त्याप्रमाणे परिक्रमा पूर्ण करायची. आता इथे जी महत्त्वाची स्थाने लागतात त्याबद्दल आपण जरा बघूया. आता असं म्हटलं जातं, समजा धरून चला की तुम्ही टिळकवाड्यावरनं वासुदेव कुटीर इथून जर परिक्रमा चालू केली तर तुम्ही जेव्हा तिथून चालू करतात तर आपण एक स्थान आता बघायचं. आता पहिल्यांदा आपण बघू हे तिळकेश्वर महादेव काय, सगळ्यात पहिला हा टिळकवाडा काय. आता असं म्हटलं जातं टिळकवाडा ही परमपावन भूमी आहे, अर्थात नर्मदेचा अख्खा किनाराच, पूर्ण किनारा, जिथून ती जिथे ते ज्या प्रदेशाला व्याप्त करते ती पूर्ण तीर्थ आहे, ती पूर्ण पावन आहे, हे आपण मागच्या सत्रामध्ये बघितलंच होतं. तशी ही पवित्र भूमी आहे टिळकवाडा. का पवित्र भूमी आहे, कारण वैवस्वत मनु याचा जो मुलगा आहे, आता हा वैवस्वत मनु कोण त्याचं मी तुम्हाला थोडीशी कल्पना नंतर देतो. तर वैवस्वत मनुचा जो मुलगा आहे राजा टिळक, याने भगवान शिवाची आराधना केली, तपश्चर्या केली, भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांच्या नावाने त्याने एक महादेवाची म्हणजे एक लिंगाची स्थापना केली आणि तिथे महादेव स्थित आहेत. आता त्यामुळे त्या तीर्थाला, त्या क्षेत्राला तिळकेश्वर महादेव नाव पडलं आणि त्या गावाला टिळकवाडा हे नाव पडलं, कारण राजाचं नाव होतं टिळक राजा होतं म्हणून त्याचं नाव टिळकवाडा असं पडलं. आणि त्या स्थानाला तिळकेश्वर महादेव असं वगैरे म्हटलं जातं. तर ते लक्षात घ्या. आता वैवस्वत मनुचा मुलगा हा आहे, त्या वैवस्वत मनुबद्दल आपण थोडंसं नंतर जाणून घेऊया, बरोबर आहे. आता नंतर आपण बघितल्यानंतर आणखी कुठली क्षेत्र येतात, गौतमेश्वर महादेव येतात. आता हे उत्तर तटाचं मी बोलते. आता गौतम मुनी तर सगळ्यांनाच माहिती आहे, गौतम मुनींची अतिशय मोठी तपस्वी वगैरे, तर ब्रह्मदेवाच्या शरीरापासून उत्पन्न झालेले जसे 7 ऋषी उत्पन्न झाले तसे अनेक हे अजून 3 ऋषी उत्पन्न झाले, त्यातले 1 ऋषी वगैरे. तर हे गौतम ऋषी महान तपस्वी होते. यांची पत्नी अहिल्या तुम्हाला माहितीच असेल. गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्याचं शेळीत रूपांतर झालं आणि मग रामाने त्या शेळीचा उद्धार केला, अहिल्याचा उद्धार केला असं सांगितलं जातं. ही कथा तुम्हाला माहितीच असेल. तर असे तपस्वी गौतम ऋषी यांनी तपश्चर्या केलेली त्या गौतमेश्वर महादेव, त्यांनी पण असंच महादेवाला प्रसन्न केलं आणि त्यांच्या नावाने लिंग स्थापन केलं. तर त्या गौतमेश्वर महादेवाला पण तुम्ही जाऊ शकता, तिथले दर्शन घेऊ शकतात,
हा झाला एक दुसरा भाग. आता आपण जर वासुदेव कुटीरपासून चालू केलं तर आपल्याला माहिती आहे टेंबे स्वामी महाराजांनी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपला 23वा चातुर्मास त्यापैकी एक चातुर्मास त्यांनी तिथे केला बरं का. तर हा गरुडेश्वरला जशी त्यांची समाधी आहे तसं इथे त्यांनी एक चातुर्मास केला. तर ती वासुदेव कुटीर या वासुदेव कुटीरमध्ये दत्त महाराज यांच्या पादुका वगैरे त्या पादुकाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. तिथे असं म्हणतात तिथे मारुतीचं पण दर्शन घेऊ शकता म्हणजे तिथल्या रामेश्वर महादेवाचं दर्शन घेऊ शकता, मारुतीचं दर्शन घेऊ शकता. आता हा मारुती जो आहे हा मारुती एक विशिष्ट वेगळ्या पद्धतीचा मारुती आहे. आता या मारुतीची स्थापना कोणी केली तर श्री समर्थ रामदास स्वामींनी याची स्थापना केली. हा कुठल्या विशिष्ट पद्धतीचा आहे, हा ज्ञानमुद्रेचा आहे. आता ज्ञानमुद्रा म्हणजे काय, आपला अंगुठा आणि ही तर्जनी ही एकत्र जोडायची आणि बाकी सगळी बोटं अशी करायची आणि आपण जे ध्यान करतो त्याला ज्ञानमुद्रा असं म्हणतात. या ज्ञानमुद्राचा हा मारुती इथे स्थापित आहे. आपल्या पूर्ण भारतामध्ये असं म्हणतात की 3 ठिकाणी या मारुतीची स्थापना केलेली आहे. त्यापैकी हे एक महत्त्वाचं स्थान वासुदेव कुटीर लक्षात घ्या. ते हे मारुती धाम आहे त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात. जसं मी सांगितलं तसं गौतमेश्वर महादेवाचं दर्शन घेऊ शकतात, तिळकेश्वर महादेवाचं दर्शन घेऊ शकतात, नंतर मणिनागेश्वरचं दर्शन घेऊ शकतात. आता हे मणिनागेश्वर स्थान काय तर कश्यपांना 2 पत्नी होत्या. आता श्रीमद भागवतात असं सांगितलं जातं की एक दिती नावाची पत्नी होती, एक आदिती नावाची पत्नी होती. तर आदितीपासून त्यांना सूर्य म्हणजे पुत्र म्हणून संतान रूपात सूर्य हा पुत्ररूपाने त्यांच्या पोटी जन्माला आला आणि अनेक देवदेवता त्यांच्या पोटी जन्माला आले. म्हणजे आदितीच्या पोटी सर्व देव आले तर दितीच्या पोटी सर्व दानव राक्षस साप वगैरे आले. आता काही ठिकाणी अशी कथा जसं नर्मदा पुराणामध्ये कथा सांगतात त्याच्यात दिती आणि आदिती असं न म्हणता तिथे त्यांनी वेगळं नाव वापरले. त्यांनी विनीता वापरलं आणि कद्रू वापरलं. आता विनीता म्हणजेच आदिती जिला सर्व देव झाले किंवा गरुड झाले वगैरे आणि दिती म्हणजे कद्रू तिला म्हणजे राक्षस यक्ष किन्नर आणि सर्प असे झाले. आता नर्मदा पुराणामध्ये जी कथा येते त्या कथेनुसार असं सांगितलं आहे कश्यपांच्या या पत्नी म्हणजे विनीता जिला गरुड सारखी संतान झाले आणि जी कद्रू जिला साप नावाची सर्प योनीची संतान झाली. आता काय झालं ते एकदा त्यांना शुभ्र असं धवल पांढरा शुभ्र असा घोडा तर तो घोडा त्यांना आकाशात दिसला. तर आकाशात दिसल्यानंतर या दोघी बसल्या होत्या. तर विनीता म्हणाली तो सफेद रंगाचा घोडा आहे. तर कद्रू म्हणाले नाही तो काळ्या रंगाचा घोडा आहे बरं का. तर आता अशा दोघांच्यामध्ये पैज लागली. आता मग काय कद्रूने काय केलं आपल्या सगळ्या मुलांना बोलवलं नंतर सेपरेटली आणि त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा तुम्ही सगळे साप त्या अश्वाच्या रोमारोमात म्हणजे छिद्रात समाविष्ट म्हणजे तो सफेद जो आहे अश्व तो काळा होईल. आता कसा होता तो काळ वेगळा होता. तर त्यावेळी तिचे मुलं म्हणाले नाही आम्ही असं खोटं बोलणार नाही कारण आम्हाला माहिती आहे तो अश्व कसा आहे सफेद आहे. मग तिला भयंकर राग आला म्हणून तिने काय केलं आपल्या सर्व मुलांना शाप दिला आणि शाप दिल्यानं सांगितलं तुम्ही आगीत जळून भस्मसात व्हाल. त्याबरोबर सगळे सर्प म्हणजे तिची सगळी संतान सगळे इकडे तिकडे सैरावैरा पळाले. कोणी समुद्रात लपलं, कोणी टेकडीवर लपलं, कोणी जंगलात लपलं, जिथे जागा दिसेल तिथे लपलं. त्यापैकी एक मणिनाग म्हणून आहे तो आपल्या नर्मदेच्या डोहामध्ये लपला आणि लपला तर त्याने काय केलं त्याने भगवान शिवाची आराधना सुरू केली आणि भगवान शिवांना प्रसन्न करून घेतलं. तर भगवान शिवाने सांगितलं काळजी करू नकोस त्याने सांगितलं की मला मातेने आम्हाला असा शाप दिला आहे तर हा साप जरा तुम्ही बघा याच्यातनं कसा हा काढून घेता येईल. तर महादेव म्हणाले काही काळजी करू नकोस मी तुझं रक्षण करेल आणि त्यांनी त्याला त्या शापापासून त्याची मुक्तता केली. आणि त्या मणिनागेश्वरने नंतर भगवान शिवाच्या नावाने लिंग स्थापन केलं. जसं मी म्हटलं की सर्व ऋषीमुनींनी जेव्हा महादेवाची आराधना केली नर्मदेच्या किनारी तेव्हा प्रत्येकाने त्या लिंगाची स्थापना केली त्या लिंगाला त्यांच्या नावाने ते तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध झालं. तसंच हे मणिनागेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. आता या मणिनागेश्वरच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि तिथे दुधाचा अभिषेक केला किंवा नर्मदेच्या जलाचा अभिषेक केला ते लक्षात ठेवा. जर समजा तुम्हाला कुठले दोष असतील संतती दोष असतील म्हणा किंवा जसं म्हणतात ना की पितृदोष आहे किंवा आपण सर्पदोष आहे वगैरे असं म्हणतो तर या सगळ्या काळाकरता आपण काहीतरी नाशिकला जाऊन काहीतरी विधी करतो बरोबर आहे. त्रिपिंडी करतो वगैरे कालसर्पयोग वगैरे बरोबर आहे. तर हे काही करायच्या भानगडीत पडायची जरूर नाही. तुम्ही तिथे भक्तिभावाने शिवाची स्तुती करत स्तोत्र म्हणत एखादं अभिषेक केला आणि तुमच्या मनात इच्छा जर प्रकट केली किंवा काही अपेक्षा न ठेवता जरी तुम्ही ते केलं तर असं म्हणता येईल की त्याचं फळप्राप्ती खूप चांगली मिळू शकते. तर हे असं स्थान आहे मणिनागेश्वर. तर केवळ तर कृपया तुम्ही ते मणिनागेश्वरला शांतपणे बसा. तिथे जी सेवा तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने करा. आता उरलेलं स्थान कुठलं उत्तरतंडातलं सप्तमातृका मंदिर. आता सप्तमातृका म्हणजे काय 7 माता. आता माता म्हणजे जगन्माता बरोबर. आता आपण सगळ्या नद्यांना लोकमाता म्हणतोच नर्मदा मैयाला पण आपण मैया म्हणतोच. तर या सप्तमातृकेचं मंदिर म्हणजे काय तर या सप्तमातृका कोण आहेत. या सप्तमातृकांचा उल्लेख जर तुम्ही दुर्गा सप्तशती वाचला असेल तर त्याच्यामध्ये आलेले आहे. तर दुर्गा सप्तशतीमध्ये या 7 मातेंचं जे उल्लेख आले त्या कोण आहेत ते आपण आता बघूया.
तर या कोणापासून उत्पन्न झाल्या? आता पहिला एक इंद्र, इंद्रापासून जी झाली ती इंद्राणी, ब्रह्मापासून झाली ती ब्रह्मणी, विष्णूपासून 2 झाल्या, एक वैष्णवी आणि दुसरी वराह त्याने अवतार घेतला होता म्हणून वाराही, बरं का. ही एक देवता आहे. आणि शिवापासून 3 जणी उत्पन्न झाल्या. आता शिवापासून कोण कोण झाले? एक माहेश्वरी, आपण शिवाची पार्वतीजी म्हणतो ती माहेश्वरी म्हणून उत्पन्न झाली. दुसरी झाली ती कौमारी, ती कार्तिकेच्या अंशापासून, कार्तिकेच्यापासून ती उत्पन्न झालेली आहे. आणि अजून एक कोण? ते चामुंडा, नरसिंहरूपी, बरं का, ही उत्पन्न झाली. आता या सप्तमातृका जसं मी सांगितलं कोण कोण आहेत या सप्तमातृका म्हटलं ते ब्रह्माची ब्राह्मणी. आता ही ब्राह्मणीला काय आहे? तिला 3 मुख आहेत. ही कशावर आरूढ आहे? ही हंसवाहिनी आहे, ब्रह्मासारखीच हंसवाहिनी आहे वगैरे. आणि हिचा धवल रंग आहे, हिचा धवल रंग आहे. आणि हिच्या हातात काय आहे? हिच्या हातात अक्षरमाळा आहे, म्हणजे आपला जी जपाची माळा म्हणतात त्याला अक्षरमाळा म्हणतात. आणि कमंडलू आहे. जसं ब्रह्माकडे जी काही गोष्टी आहेत त्या आहेत, फक्त ब्रह्माला 4 मुख आहेत, हिला 3 मुख आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि ही पण हंसवाहिनी आहे. आणि ही कशी आहे? धवल रंगाची आहे. नंतर कोण आहे? वैष्णवी. आता वैष्णवी कशी? विष्णूसारखी दिसणारी, म्हणजे श्यामवर्ण आहे, बरोबर. हिच्या हातात काय? चक्र आहे, गदा आहे. हिचं वाहन कुठलं? गरुडवाहन, जे विष्णूचं वाहन ते तिचं वाहन, गरुडवाहन, अशी ही वैष्णवी. नंतरची माहेश्वरी. माहेश्वरी म्हणजे काय घेणार? त्रिशूळ हातात घेणार. हिच्या डोक्यावर कशी असणार? जटा असणार, मुकुट असणार, बरोबर आहे. नंतर काय? चंद्र आहे, त्रिशूल हातात आहे. आणि कुठली? हिचं वाहन कुठले? वृषभ. जसं महादेवाचं वाहन वृषभ आहे, तिचं वाहन पण वृषभ आहे. इंद्राणी, इंद्राचं वाहन कुठलं आहे? म्हणजे गज, म्हणजे हत्ती. तर हत्तीवर बसलेली ही इंद्राणी. नंतर कोण आहे? कौमारी, जे कार्तिकेच्या अंशापासून, कार्तिकेच्या शक्तीपासून बनलेली आहे. तिचं वाहन कुठले? मोर, कारण कार्तिकेचं वाहन कुठले? मोर, म्हणून ही कार्तिकेचा अंश असलेली आणि अंकुश धारण केलेली अशी ही कौमारी. नंतरची कोण? वाराही. वाराही म्हणजे कोण? वराह रूप जे विष्णूने भगवान घेतलं, त्याने पृथ्वीला, रसातळाला जे पृथ्वी गेली होती त्या पृथ्वीला वर काढला, हिरण्याक्षाचा वध केला. श्रीमद भागवतमध्ये ही कथा आलेली, अवश्य वाचा. तर या वराह रूपातला भगवान जो आहे त्याची ती वाराही. हिचं मग आता हे काय? वाहन कुठलं? वराह, हाच वाहन झालं. मग ही कशी आहे? ही पण श्यामवर्ण आहे. परत ही जशी श्यामवर्ण आहे आणि जसं विष्णूचे जे इतर काही आयुधे आहेत तीच आयुधे हिच्याकडे पण आहे. आणि नंतरची उरलेली कोण? चामुंडा. चामुंडा म्हणजे कशी? चामुंडा म्हणजे ही कशी? यमशक्ती आहे, नारसिंहरूपी यमशक्ती आहे. तर अशा या सप्तमातृका आहेत. या सप्तमातृकाच्या ठिकाणी जा आणि या मातेला जर तुम्ही विनवणी केली, असं म्हणतात की तुम्हाला जर घरात काही आपत्ती असेल, संततीचे काही प्रॉब्लेम असतील, तर इथे पण जर तुम्ही प्रार्थना केली वगैरे तर त्याप्रमाणे ते दोष पण जाऊ शकतात. म्हणजे काय जो संकल्प करायचा तो तुम्ही तुमचा ठरवा, काय संकल्प करायचा, त्याप्रमाणे तुम्ही तिथे शांतपणे बसून थोडंफार एखादा जपजाप करू शकता. कुठल्याही देवीचा जपजाप करा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके म्हणून तू म्हणू शकता, नर्मदा मैयाचं म्हणू शकता, किंवा आणखी तुम्हाला कुठल्या देवीचं स्तोत्र म्हणायचं असेल तर तुम्ही तेही म्हणू शकतात. तर अशा प्रकारे या विविध स्थळांची आपण आता माहिती बघितली. ही झाली उत्तर तट. दक्षिण तटावर आपण आता भाडभूतेश्वर महादेव लागतो. आता भाडभूतेश्वर महादेव म्हणजे महादेवाचे कसं रूप की जिथे महादेवाला अतिशय क्रोध आला होता आणि महादेवाने म्हणजे काय म्हणतात ना थोडं सौम्य रूपात मध्ये केलं आणि इथे 18 वर्षातनं एकदा मेळावा भरतो, असं हे मोठं स्थान आहे. तिथेच एक लुंकेश्वर महादेव म्हणून आहे. आता लुंकेश्वर महादेवाची आता हे जे काय मी सांगतो ना सगळ्यांची कथा पुस्तकात आली, सप्तमातृका मंदिराची नाही बरं का, तिलकवाडाची टिलकेश्वर महादेवाची, गौतमेश्वर महादेवाची नाही. तर सांगायचा हेतू काय की या ठिकाणी लुंकेश्वर महादेव आहे. इथे पण असा कालपृष्ठ नावाचा राक्षस होता आणि जसं आपण मोहिनी रूप घेतलेलं भस्मासुराची कहाणी ऐकली होती बघा, सेम तशीच गोष्ट. कालपृष्ठ नावाचा राक्षस होता, त्याने तपश्चर्या केली, भगवान शिवाला प्रसन्न केलं. भगवान शिव आपला कसा बोळा, त्यांनी वर दिला. म्हणजे काय वर द्यायचं? म्हणजे माझ्या अंगात शक्ती नाही आहे, त्यामुळे मला तुम्ही असा वर द्या, कारण मी कोणाशी युद्ध करू शकत नाही, तेव्हा तुम्ही मला असा वर द्या की मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल तो जळून भस्मसात होईल. भगवान शिवाने हो म्हटलं. पण हा एका हुशार हा म्हणाला की चला म्हणे मला माझ्या तुम्ही दिलेल्या वराची प्रचिती बघूया. म्हणजे काय करणार म्हणजे मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून बघतो. महादेवाला लक्षात आलं एखादी गडबड पडून महादेव लगेच तिथून म्हणजे असं म्हणतात की अंतर्धान पावले तिथून. आणि त्यांनी नंदीला सांगितलं की तू याच्याशी सामना कर, याच्याशी युद्ध कर. मग नंदीनं त्याच्याशी युद्ध केलं. नंदीच्या फटकाराने तो पृथ्वीवर पडला, अशी कधी आख्यायिका आहे. आणि नंतर मग भगवान शिव हे नर्मदा पुराणमध्ये आले बरं का, आपल्या पुस्तकात आहे. मग ते भगवान शिव प्रत्येक देवाकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, त्यांना विचारलं तुम्ही काय करता का वगैरे. ते ब्रह्मदेव म्हणे नाही तुम्ही विष्णूंच्याकडे जा. विष्णूंना सांगितलं. मग विष्णूने सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही नर्मदेच्या किनारी जा, तिथे थांबा, मी एक मोहिनी रूप धारण करून येतो, या कालपृष्ठ राक्षसाचा मी वध करतो म्हणून. त्याप्रमाणे तिने मोहिनी रूप धारण केलं वगैरे. आणि जसं आपल्याला ते भस्मासुराची कहाणी माहिती आहे तसंच हा तिच्यावर मोहित झाला आणि तिला लग्नाची मागणी घातली, इच्छा प्रदर्शित केली. हिने सांगितलं आमच्या कुलरीतीप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतात, त्यापैकी एक गोष्ट आहे काही अमुक गोष्ट म्हणायची आणि आपल्या डोक्यावर हात ठेवायचा मस्तकावर आणि म्हणायचा. तो म्हणाला ठीक आहे मी म्हणतो, असं म्हणून त्याने मस्तकावर हात ठेवला आणि तो भस्मसात झाला. अशी ही कहाणी आहे. तर ही लुंकेश्वर महादेव त्या भाडभूतेश्वरच्या इकडे येते वगैरे. तर अशा प्रकारे ते आहेत. आणि बाकी इतर जी स्थाने तुम्ही बघा त्याप्रमाणे त्याचं दर्शन घ्या वगैरे. आणि जसं म्हटलं की रामपुराला जेव्हा तुम्ही दक्षिण तटावर येतात तर तुम्हाला विविध आश्रम लागतात. आता या आश्रमामध्ये दिव्याश्रम एक लागतो. तर दिव्याश्रममध्ये कसं आहे, दिव्याश्रम म्हणजे आदी जगद्गुरू शंकराचार्यांचं मूर्ती आहे, फार सुंदर आहे, दर्शन घ्या.
अगदी छान आहे वगैरे. दुसरा आपला तपोवन आश्रम लागतो. त्या तपोवन आश्रमामध्ये पूर्णानंद स्वामी सरस्वती महाराज आहेत, ते खिडकले बाबा म्हणतात, त्यांचं दर्शन घ्या वगैरे. त्याच्यात जेव्हा तुम्ही पुढे जाल तर रामानंद आश्रम लागतो. तिथे आपले रामाची आणि जानकी म्हणजे आपली सीतामय्याची मोहक मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे, दर्शन घ्या. काहीतरी रामरक्षा म्हणा वगैरे वगैरे जे म्हणता येईल तुम्हाला म्हणा, नाही तर रामनामाचा जप करा. आणि मग नंतर सरतेश्वरी तुम्हाला सीताराम बाबांचा आश्रम लागतो, तिथे पण तुम्ही जाऊ शकतात. अशा या कुठल्याही आश्रमामध्ये तुम्ही जलपान करू शकतात, बालभोग घेऊ शकतात किंवा प्रसाद घेऊ शकतात, तुमच्या इच्छेवर आहे. आणि मग सीताराम बाबा आश्रमच्या इथून निघून तुम्ही नावेने परत उत्तर तटावर येऊन आपल्या वासुदेव कुटुंबामध्ये येऊ शकतात. आणि मग तुमची उत्तरपूजा करून, कन्यापूजन भोजन करून, कढई करून वगैरे वगैरे किंवा जो काय प्रसाद असेल नसेल ते सगळं घेऊन मग तुम्ही आपल्या गंतव्यस्थानाला आपण निघू शकता वगैरे. अशा तऱ्हेने उत्तर वाहिनीचं हे तुम्हाला आशा करतो की ही उत्तर वाहिनीचे जे काही सांगण्याचा मी प्रयत्न केला, ही कथा ऐकून तुम्हाला खूप छान वाटलं असेल आणि तुम्ही या माहितीचा नक्कीच उपयोग कराल. कुठल्यासाठी उपयोग करायचा? केवळ परिक्रमा फळं सुटण्यासाठी नाही. चालत शांतपणे परिक्रमा करा. पहाटे सूर्योदयानंतरच चालू करा. भले तुम्हाला थोडाफार जास्त वेळ लागेल. लक्षात ठेवा, चैत्र मास आहे, कदाचित कडक उन्हाळा पण असू शकेल, तरी काही काळजी करू नका. कारण तुम्ही चालत पायी परिक्रमा 3500 किलोमीटरची करत नाही आहे. तर जसं म्हटलं कायिक वाचिक मानसिक तप असतं, तर हा काहीतरी एक मिनी, आपण जसं म्हणतो ना मेजर सिनेमा नाही बघायचा, आपण मिनी सिनेमा बघतोय, तसा हा मिनी भाग आहे. त्यामुळे थोडंसं तप सहन करा, ते थोडे कष्ट घ्या, शरीराला थोडेसे कष्ट द्या. जेव्हा म्हणतात ना कष्टाविनं फळ नाही मिळत, लक्षात ठेवा बरं का. तर थोडंसं कष्ट घ्या, शारीरिक कष्ट घ्या, उन्हाचा त्रास सहन करा, ऊन सहन करा, गरमी सहन करा. आणि मला तर असं वाटतं जेव्हा तुम्ही मनात तुमचं एक ध्येय असेल की मी तीर्थस्थानांना भेट देणार, यावेळची परिक्रमा मी शास्त्रोक्त करण्याचा प्रयत्न करणार आणि या परिक्रमेतून मी मैयाकडे काहीही मागणार नाही. ओके, मी जी काही परिक्रमा करणार आहे ही निष्काम सेवा करणार आहे आणि मला एक कुठेतरी मनात आनंद मिळावा. आणि ही सगळं परिक्रमा पूर्ण झालं, तुम्हाला आनंद मिळाला की नाही, या गोष्टीचा उपयोग झाला की नाही, त्या ठिकाणी तुम्ही गेलात का, तिथे तुम्ही बसलात का, जपजाप केलं का, अनुष्ठान केलं का, किंवा जे काय अभिषेक केला का वगैरे वगैरे, हे जर तुम्हाला काय सांगायची इच्छा झाली तर कृपया मला सांगा आणि त्यातून माझा आनंद द्विगुणित होईल. कारण तुम्ही केलेली सेवा ही असं म्हणता येईल की नर्मदा मैया माझ्या मुखातून बोलून तुमच्याकडनं ही सेवा करून घेण्याचं हे प्रयोजन असावं आणि मला तेवढा करताच तिने या मार्गाला लावलं आहे असं म्हणता येईल. तेव्हा कृपया एक लक्षात ठेवा, अन्नदान सेवा असो, कुठलीही सेवा असो, एक माणसा एक खंबी चालत नाही. आता तुम्ही उत्तरवाहिनीला चालला तर एक आश्रमातला एक महंत ही सेवा करू शकत नाही, त्याच्यावर अनेक लोक जोडायला लागतात, अनेक भगिनी अनेक ताई जोडायला लागतात. त्याचप्रमाणे ही सेवा आहे, या सेवेसाठी, या अन्नदान सेवेसाठी म्हणा किंवा इतर सेवेसाठी सगळ्यांनी एकत्र यायचं असतं आणि सगळ्यांनी मिळून सेवा करायची असते. ही काय माझी नाही, नर्मदा मैया, मी काय नर्मदा पुत्र आहे म्हणून म्हणत नाही आहे. सगळेच आपण नर्मदा पुत्र आहेत, आपण तिचे पुत्र आहेत, तिचे कन्या आहेत, सगळे तिचे जाऊ देवाची लेकरं आहेत सगळे, बरोबर आहे. तिथे काय भेदभाव नाही आहे. एक लक्षात ठेवा, आमच्यामध्ये तुमच्यामध्ये एखादा भेदभाव होऊन जाईल, कोणतरी म्हणेल मी श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ, तिच्या दृष्टीने एकही पुत्र श्रेष्ठ नाही कनिष्ठ नाही, सगळे सारखेच. कुठली आई आपली ममतेने सगळ्यात बालकांना, मग तो हुशार असो दुसरा ढ असो, हुशारवर जास्त प्रेम ढवर कमी प्रेम असं काही प्रकार नाही आहे बरं का. ते एक लक्षात ठेवा. त्यामुळे असं म्हणतात ना ऐसी कबिलाची जाती लाभेविणे करी प्रीती, लाभेविणे प्रीती करणारी ही मैया असते, त्यात पण ही नर्मदा मैया आहे, तेवढं समजून घ्या. आणि एवढं बोलतो, मला वाटतं मी फार बोललो. प्रत्येकदा प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ महाराजांना, श्री दत्त महाराजांना, नर्मदा मैयांना की आपल्या सर्वांवर अखंड कृपा राहो, अखंड प्रेमाचा वर्षा हो आणि आपली ही परिक्रमा सेवा लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ. मग ती 3500 किलोमीटरची परिक्रमा असो किंवा उत्तरवाहिनी परिक्रमा असो, लवकरात लवकर ही परिक्रमा व्हावी आणि आपल्याला या सेवेचा आनंद मिळावा अशी इच्छा व्यक्त करतो, प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. नर्मदे नर्मदे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.